नमस्कार. विदेशवारी सोलापुरीमध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज मी आहे मध्य युरोपातील हंगेरी या देशामध्ये आणि हंगेरीची राजधानी आहे बुडापेस्ट. आणि माझ्या पाठीमागे जे दिसतंय ते बुडापेस्ट मध्ये असलेलं हंगेरीचं संसद भवन आहे, द पार्लमेंट ऑफ हंगेरी. आजपर्यंत आपण 3 संसद भवन पाहिलेले आहेत, म्हणजे 3 पार्लमेंट पाहिलेले आहेत. एक पार्लमेंट राहिलेलं आहे ते म्हणजे आपलं, म्हणजे भारताचं. तेही पार्लमेंट आपण पाहून घेऊ. बघूयात. आता नूतन खासदार प्रणिताई शिंदे आहेत, त्यांच्या माध्यमातून संसद पाहता येते का. तोपर्यंत आपण हंगेरी राजधानी बुडापेस्ट हे पाहून घेऊया. चला. मित्रांनो, मी सध्या आहे मध्य युरोपमध्ये, म्हणजेच मध्य युरोपच्या हंगेरी या देशामध्ये. तुम्ही म्हणत असाल काय फेकतोस, मागं तर भारताचा झेंडा दिसतोय. हो मित्रांनो, मी खरोखर मध्य युरोपमध्ये आहे आणि हंगेरीच्या राजधानीमध्ये आहे, बुडापेस्टमध्ये. आणि माझ्या पाठीमागं जो झेंडा दिसतोय तुम्हाला, तो आपल्या भारताच्या झेंड्याशी खूप साधर्म्य साधणारा आहे. म्हणजे आपला भारताचा झेंडा आणि ह्या झेंड्यामध्ये खूप साम्य आहे. फक्त फरक इतकाच आहे की आपल्या भारताच्या झेंड्यामध्ये अशोक चक्र आहे, इथं ते मिस आहे. पण बाकी झेंडा लांबून तर भारतासारखाच दिसतोय. आता पाहूयात बुडा कॅसल, म्हणजेच किल्ला, म्हणजेच राजवाडा. याला रॉयल कॅसल किंवा रॉयल पॅलेस असंही म्हणतात. हा हंगेरियन राजाचा राजवाडा होता. आता येथे हंगेरियन नॅशनल गॅलरी आहे. चला एक फेरफटका मारूयात
या बुडा कॅसलमध्ये. आता पाहूयात याच ठिकाणी असलेलं फिशरमन बॅस्टियन, अर्थात आपल्या भाषेत मच्छीमारांचा बुरुज. अत्यंत देखणा, अत्यंत विलोभनीय असा हा बुरुज आहे. या बुरुजावरून बुडापेस्ट शहराचा पॅनोरामा पाहावयास मिळतो. अर्थात बुडापेस्टचं एरियल दृश्य येथून अत्यंत सुंदर दिसतं बरं का. बुडापेस्टला थर्मल बाथची राजधानीही म्हटलं जातं. थर्मल बाथ म्हणजे नैसर्गिक उष्ण पाण्याच्या झऱ्यात केलेली आंघोळ. या ठिकाणी बरेच सार्वजनिक थर्मल बाथ आहेत, कारण येथे गरम पाण्याचे झरे खूप लागतात. अर्थात थर्मल स्पा या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी वेगवेगळ्या तापमानाचे गरम पाणी असते. या पाण्यात 15 औषधी फायदे असल्याचं म्हटलं जातं बुवा. येथील स्थानिक नागरिक वारंवार याचा वापर करताना दिसतात. तसंच पर्यटकही कुतूहलाने याचा आनंद घेतात. मीही घेतला. सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत हे सर्वांसाठी खुलं असतं. मात्र तिकीट आहे बरं का याला. बुडापेस्टची सफर करताना अचानक भर मार्केटमध्ये मला चक्क
चांदो मामा दिसला. होय, चंद्राला इतक्या जवळून मी पहिल्यांदाच पाहत होतो. पहा, या ठिकाणी चंद्रासोबत पोच देत कल्पकतेनं असे फोटो काढले जातात. बुडापेस्ट तसं आधुनिक शहर समजलं जातं. शहराच्या मध्यवर्ती भागात नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. हा पहा शानदार परिसर. येथे पाण्यात पाय टाकून छान निवांत बसण्याची खास सोय करण्यात आली आहे. सायंकाळी बरेच नागरिक या ठिकाणी रिलॅक्स होण्यासाठी येत असतात. आपल्याकडेही असं काहीतरी असावं असं वाटलं तेव्हा. मित्रांनो, मी उभा आहे डेन्यूब नदीवर. होय, माझ्या पाठीमागे जी दिसते ती डेन्यूब नदी आहे आणि ही नदी हंगेरीच्या कॅपिटलमधून म्हणजे बुदापेस्टमधून वाहते. आणि माझ्या उजव्या हाताला जे दिसतंय ते बुदा आहे. बुदा, होय मित्रांनो, हे बुदा शहर. आणि माझ्या डाव्या बाजूला जे दिसतंय ते आहे पेस्ट. होय, हे दोन्ही शहरं मिळून बुदापेस्ट हे शहर निर्माण झालेलं आहे. खूप सुंदर शहर या ठिकाणी निर्माण झालंय, बुदा आणि पेस्ट मिळून. आणि ह्याच डेन्यूब नदीवर एक अत्यंत देखणा पूल बांधण्यात आला आहे. तो सुद्धा बुदा आणि पेस्ट या शहरांना जोडण्यासाठी. हा पूल बांधताना लोखंडी साखळ्यांचा वापर करण्यात आला, त्यामुळं त्याचं नाव पडलं चेन ब्रिज. रात्री तर दिव्यांच्या प्रकाशात याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. पर्यटकांचं आकर्षण ठरलेल्या या चेन ब्रिजवरच प्रसिद्ध हिंदी सिनेमा हम दिल दे चुके सनमचं चित्रीकरण झालं होतं मित्रांनो. तर मित्रांनो, आपण हंगेरीची राजधानी या ठिकाणी पाहिलेली आहे बुडापेस्ट. आणि बुडापेस्टची सफर देखील आपण केलेली आहे. आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि पुढच्या भागात भेटणार आहोत एक वेगळा विषय घेऊन. आणि तोपर्यंत पाहत राहा आपण विदेशवारी सोलापुरी. धन्यवाद.